तर इकडे पंढरपूरमध्ये अनोख्या पद्धतीच्या सायकल दिंड्या दाखल झालेल्या आहेत आणि त्याचाही आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेळ अनेक दिंड्या पंढरपुरात दाखल होत आहेत आणि अशातच 4000 सायकल स्वारांची ही सायकल अनोखी दिंडी जी आहे, सायकल दिंडी ती पंढरपूरमध्ये सहभागी झाली। विठ्ठलाची मूर्ती घेऊन प्रत्येक सायकल स्वार जो आहे तो या दिंडीत सहभागी झालाय। साधारणपणे कोल्हापूर असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा अनेक ठिकाणावरची जे हजारो सायकल स्वार आहेत ते हजारो सायकल स्वार आहेत ते या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पर्यावरण रक्षणाचा जो संदेश आहे तो संदेश देत आहेत। सांगलीतून काही सायकल स्वार चक्क डोळ्यावर पट्टी बांधून पंढरपूरला आलेले आहेत आणि याच सायकल स्वारांचं जे रिंगण आहे हे रिंगण आणि वारकरी संप्रदायात महत्वाची जाणारी नगर प्रदक्षिणा जी आहे ती नगर प्रदक्षिणा पंढरपुरात सुरू झाली आहे। मुखी रामकृष्ण हरी हे नाव घेऊन प्रत्येक सायकल स्वार या दिंडीत सहभागी होते। गेल्या 6 वर्षापासून पंढरपूरमध्ये अनोख्या पद्धतीने सायकल दिंडी होतीये आणि याच दिंडीमध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेले सायकल स्वार आहेत। हा पर्यावरण रक्षणाचा आणि फिट इंडियाचा जो मेसेज आहे तो मेसेज देऊन अनोख्या पद्धतीने पंढरपूरची वारी करू शकताय। आपण पाहू शकतोय की याच सायकल स्वारांवर आता पंढरपुरातील पर्यावरण प्रेमी लोकांकडून थेट पुष्पवृष्टी देखील करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे एकीकडे वारकऱ्यांचं पंढरपूरमध्ये स्वागत होत असताना दुसरीकडे मोठ्या संख्येने येणाऱ्या या अनोख्या सायकल वीर वारकऱ्यांचं देखील पंढरपूरमध्ये एका आगळ्या वेगळ्या दिंडीच्या माध्यमातून स्वागत होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।